श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज जो स्वामी अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तो केवळ एक कथा नाही, तर विज्ञानालाही कोड्यात टाकणारी एक जिवंत प्रचिती आहे. हा अनुभव ऐकताना तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. कारण जेव्हा डॉक्टरांनी हात टेकले आणि काळ समोर उभा होता, तेव्हा साक्षात ब्रह्मांड नायक मृत्यूशी झुंज देण्यासाठी खाली उतरले होते. हा अनुभव एका अशा ताईंचा आहे, जिच्या श्रद्धेने साक्षात अक्कलकोटच्या राजाला रक्ताचं नातं निभवायला भाग पाडलं. तयार राहा, कारण हा अनुभव तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल आणि स्वामींच्या अस्तित्वाची अशी साक्ष देईल, जी तुम्ही आजवर कधीच ऐकली नसेल. ताई सांगतात, त्या दिवशी घरामध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. जणू काही येणाऱ्या मोठ्या संकटाची ती पूर्व सूचनाच होती. मी म्हणजे या अनुभवाची साक्षीदार. एक साधी गृहिणी, माझं आयुष्य माझ्या मुलाभोवती आणि पतीभोवती फिरणारं. पण अचानक एक दिवस माझ्या 7 वर्षाच्या मुलाला आयुषला प्रचंड ताप भरला. डॉक्टरांनी औषधं दिली, पण ताप उतरण्याऐवजी वाढतच गेला आणि तिसऱ्या दिवशी रात्री त्याला फिट्स येऊ लागल्या. आम्ही त्याला तातडीने शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्याला ICUमध्ये भरती केलं आणि सांगितलं की त्याच्या मेंदूला संसर्ग झाला आहे. माझं तर आभाळच फाटलं, कारण घरातली आर्थिक परिस्थिती बेताचीच होती आणि समोर उभं ठाकलेलं हे संकट डोंगरा एवढं मोठं होतं. नवरा हताश होऊन कोपऱ्यात बसला होता, पण माझ्या मनात फक्त एकच नामाचा जप चालू होता, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. मी हॉस्पिटलच्या त्या थंडगार व्हरांड्यात बसून स्वामींच्या फोटोकडे बघत रडत होते आणि विचारत होते की देवा, तुझी लेकरं आम्ही, मग आमची अशी परीक्षा का? त्या रात्री डॉक्टरांनी सांगितलं की पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. जर शुद्ध आली नाही तर काहीही होऊ शकतं. माझं शरीर तिथे होतं, पण माझा जीव मात्र अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली स्वामींच्या चरणाशी होता. मी डोळे मिटले आणि स्वामींना आर्त हाक मारली की महाराज, आता तुम्हीच या माझ्या बाळाला वाचवा. मला काहीच नकोय, फक्त माझं आयुष्य मला परत द्या. त्याच क्षणी मला हॉस्पिटलच्या त्या शांततेत कुणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. जणू कोणीतरी जड पावलाने माझ्या दिशेने येत होतं. मी डोळे उघडले तर समोर कोणीच नव्हतं, पण हवेत मात्र सुवासिक उदबत्तीचा आणि चंदनाचा एक मंद दरवळ पसरला होता. त्या वासामुळे माझं मन अचानक शांत झालं. जणू स्वामींनी माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं होतं की भिवू नकोस, मी पाठीशी आहे. पण तरीही पुढची वाट किती खडतर असणार आहे याची मला कल्पना नव्हती. दवाखान्याचा खर्च, औषधाची धावपळ आणि मुलाची ती अवस्था पाहून वाटत होतं की सगळं संपलंय. पण स्वामींची लीला तिथूनच सुरू होणार होती, ज्याची प्रचिती मला पुढच्या काही तासातच येणार होती. रात्रीचे 2 वाजले होते. ICUच्या बाहेर असलेल्या त्या बाकावर मी बसले होते. डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते, पण मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड गजर चालू होता. अचानक ICUचा दरवाजा उघडला आणि नर्स बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच धास्ती होती. तिने मला सांगितलं की ताई, तुमच्या मुलाची तब्येत अचानक खालावली आहे. त्याला रक्ताची तातडीने गरज आहे आणि त्याचं रक्तगट दुर्मिळ असल्यामुळे आपल्या ब्लड बँकेत ते उपलब्ध नाही. तुम्हाला पुढच्या 2 तासात कुठेही करून ते मिळवावं लागेल. माझं हृदय जणू धडधडायचं थांबलं. इतक्या रात्री अनोळखी शहरात मी कुठे जाणार आणि कोणाला रक्तासाठी विचारणार? मी धावत हॉस्पिटलच्या बाहेर आले. रस्त्यावर सामसूम होती. पाऊसही मंद पडायला लागला होता. मी तिथेच गुडघे टेकून बसले आणि स्वामींना ओरडून सांगितलं, महाराज, आता जर तुम्ही आला नाहीत तर माझं सगळं संपून जाईल. तुम्हीच या संकटातून मला बाहेर काढा. इतक्यात दूरवरून एक पांढरी शुभ्र गाडी येताना दिसली. ती गाडी नेमकी माझ्यासमोर येऊन थांबली. त्यातून एक मध्यमवयीन गृहस्थ उतरले. त्यांनी डोक्याला एक भगवा फेटा बांधला होता आणि त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ होती. त्यांनी मला विचारलं, लेकी काय झालं, अशी रडतेस का? मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. त्यावर ते फक्त हसले आणि म्हणाले, घाबरू नकोस, तुझ्या मुलाचं रक्तगट कोणता आहे? मी सांगितल्यावर त्यांनी स्वतःचा हात पुढे केला आणि म्हणाले,
माझंही तेच रक्त आहे. चल लवकर डॉक्टरांकडे. मी त्यांना घेऊन आत धावले. डॉक्टरांनी त्यांचं रक्त घेतलं आणि आश्चर्य म्हणजे ते रक्त अगदी तंतोतंत जुळलं. जेव्हा मी त्या गृहस्थाचे आभार मानण्यासाठी बाहेर आले, तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. सिक्युरिटी गार्डला विचारलं तर तो म्हणाला, "ताई इथे तर कोणीच आलं नाही. तुम्ही एकटेच आत गेलात." मला धक्काच बसला, कारण माझ्या हातात अजूनही त्या गृहस्थांनी दिलेला एक लहानसा अंगारा होता, जो त्यांनी जाताना माझ्या हातात ठेवला होता. मला उमजलं की तो दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात अक्कलकोटचा राजा होता, जो माझ्या एका हाकेसाठी धावून आला होता. त्या रक्ताच्या बाटलीमुळे आयुषच्या शरीरात नवी ऊर्जा संचारली आणि पहाटेच्या वेळी त्याच्या हाताची बोटं हलली. डॉक्टरांनी सांगितलं की आता तो धोक्याबाहेर आहे. पण अजूनही एक मोठं आव्हान आमच्यासमोर उभं होतं. ते म्हणजे हॉस्पिटलचं बिल, जे लाखाच्या घरात गेलं होतं आणि आमच्या खिशात तर दमडीही नव्हती. पण ज्याने रक्त दिलं तो खर्चही नक्कीच देणार होता, याची मला आता खात्री पटली होती. आयुष आता शुद्धीवर आला होता, पण हॉस्पिटलचं बिल पाहून माझ्या पतीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कारण आमच्याकडे असलेल्या सगळ्या बचती संपल्या होत्या आणि अजूनही 2 लाख रुपये भरायचे बाकी होते. त्याशिवाय डिस्चार्ज मिळणार नव्हता. आम्ही विचार करत होतो की कुणाकडे हात पसरावा, पण स्वामींच्या भक्ताने कधीच कुणासमोर हात पसरू नये असं मला सारखं वाटत होतं. मी पुन्हा एकदा स्वामींच्या त्या अंगारा कपाळाला लावला आणि मनोमन प्रार्थना केली, "महाराज, इथपर्यंत आणलंत, आता शेवटचा हात द्या." तितक्यात माझ्या पतीच्या फोनवर एक कॉल आला. तो कॉल त्यांच्या जुन्या ऑफिसमधून होता, जिथून त्यांना 6 महिन्यापूर्वी कामावरून काढलं होतं आणि त्यांचं काही देणं घेणं बाकी होतं. समोरून मॅनेजर बोलत होता की तुमचा एक जुना बोनस आणि पी एफचा हिस्सा जो अडकला होता, तो आम्ही आज क्लिअर केला आहे आणि तुमच्या खात्यावर 2.5 लाख रुपये जमा झाले आहेत. चुकून तो आकडा राहिला होता, पण आज अचानक ऑडिटमध्ये तो समोर आला. हे ऐकून आम्ही दोघांनाही बसल्या जागी रडू कोसळलं. हा योगायोग नव्हता, हे तर स्वामींचं नियोजन होतं. ज्यांना आपल्या लेकराची काळजी किती असते याची ही प्रचिती होती. आम्ही लगबगीने बिल भरलं आणि आयुषला घेऊन घरी येण्यासाठी निघालो. जाताना त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मला थांबवलं आणि विचारलं, "ताई, एक विचारू का? ज्या रात्री त्या गृहस्थांनी रक्त दिलं, तेव्हापासून तुमच्या मुलाच्या उशाशी हे काय होतं?" त्यांनी माझ्या हातात एक वडाचं पान दिलं, ज्यावर केशराने श्री स्वामी समर्थ असं लिहिलं होतं. माझं शरीर थरथर कापायला लागलं, कारण ते पान अगदी ताजं होतं, जसं काही आत्ताच कुणीतरी झाडावरून तोडून आणलं असावं. मी ते पान डोळ्यांना लावलं आणि तिथे जमिनीवर नतमस्तक झाले. मला जाणीव झाली की स्वामी फक्त मंदिरात नसतात, तर ते आपल्या प्रत्येक श्वासात आणि संकटाच्या प्रत्येक वळणावर आपल्या सोबत चालत असतात. घरी पोहोचल्यावर पाहिलं तर आमच्या तुळशीच्या कट्ट्यापाशी एक लहानशी म्हातारी बसली होती. तिने मला सांगितलं, "बाळा, काळजी करू नकोस. तुझा मुलगा आता पूर्ण बरा होईल. त्याला फक्त हा अंगारा रोज लाव." मी वळून पाहिलं तर ती म्हातारी अदृश्य झाली होती. पण तिच्या जाण्यानंतर तिथे चंदनाचा तोच ओळखीचा सुगंध दरवळत होता, जो मला हॉस्पिटलमध्ये आला होता. आता आमचं घर आनंदाने भरून गेलं होतं. पण स्वामींची सर्वात मोठी भेट अजून मिळायची बाकी होती, जी आम्हाला कायमची बदलून टाकणारी होती. आयुष आता धावायला लागला होता. त्याला बघून कुणालाही वाटणार नाही की तो इतक्या मोठ्या मृत्यूच्या दारातून परत आला आहे. पण माझ्या मनात एकच इच्छा होती की एकदा अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी डोकं ठेवावं. आम्ही पूर्ण कुटुंब तिथे पोहोचलो. प्रचंड गर्दी होती. दर्शन मिळायला तासभर लागणार होता. पण माझ्या मनात मात्र एकच हुरूर होती की महाराज मला ओळखतील का? जशी मी गाभाऱ्यात पोचले, तशी माझी नजर स्वामींच्या त्या तेजस्वी मूर्तीवर खेळली आणि माझे पाय तिथेच थबकले. कारण स्वामींच्या अंगावर जी शाल होती, तिचा रंग आणि पोत अगदी तसाच होता, जसा त्या दिवशी रक्तदान करायला आलेल्या त्या गृहस्थाच्या फेट्याचा होता. मी ओक्साबोक्शी रडायला लागले. पुजाऱ्यांनी मला विचारलं की ताई, काय झालं? मी त्यांना सगळा अनुभव सांगितला. तेव्हा त्यांनी मला एक अशी गोष्ट सांगितली, ज्यामुळे माझ्या अंगावर काटा आला. ते म्हणाले, "ताई, ज्या रात्री तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात, त्या रात्री महाराजांच्या मूर्तीचा रंग अचानक बदलला होता आणि त्यांच्या चरणातून थोडं रक्त आल्यासारखं वाटत होतं." आम्ही सगळे घाबरलो होतो. पण आता कळतंय की महाराज स्वतः एका लेकरासाठी रक्त द्यायला धावून गेले होते.
हे ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. साक्षात परब्रह्मा माझ्यासाठी सामान्य माणूस बनून आलं होतं. माझ्या बाळासाठी त्यांनी स्वतःचं रक्त सांडलं होतं. मी स्वामींच्या चरणांना घट्ट पकडून धरलं आणि ठरवलं की इथून पुढे माझं आयुष्य फक्त स्वामींच्या सेवेसाठी असेल. त्या दिवसापासून आमच्या घरात कधीच कशाची कमी पडली नाही. जेव्हा जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा मला फक्त डोळे मिटावे लागतात आणि समोर स्वामींचा तो हसरा चेहरा दिसतो, जो म्हणतो, भिवू नकोस, मी पाठीशी आहे. हा केवळ एक अनुभव नाही, तर माझ्या जगण्याचा आधार आहे. ज्याने मला शिकवलं की श्रद्धा असेल तर देव धावून येतोच. आज आयुष मोठा झाला आहे, पण तो आजही रोज सकाळी उठल्यावर आधी स्वामींना नमस्कार करतो, कारण त्याला माहिती आहे की त्याच्या शरीरात जे रक्त वाहतंय ते या जगातील कोणत्याही माणसाचं नसून ते साक्षात विश्वाच्या मालकाचं, माझ्या स्वामींचं आहे. आता मृत्यूची भीती उरली नव्हती, कारण कळलं होतं की शेवटच्या क्षणीही तेच माझे हात धरणार आहेत. आणि म्हणूनच जो कोणी हा अनुभव ऐकेल त्याला हेच सांगेन की स्वामींवर विश्वास ठेवा. ते कधीच कोणाचा हात सोडत नाहीत आणि अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. स्वामी भक्तांनो, हा अनुभव ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी आलं नसेल तरच नवल. साक्षात अक्कलकोटचा राजा आपल्या भक्तासाठी कोणत्याही रूपात धावून येऊ शकतो, हेच या प्रचितीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले. तुम्हाला हा ताईचा थरारक आणि भावूक स्वामी अनुभव कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या आयुष्यातही अशीच काही स्वामी कृपा झाली असेल तर तीही आमच्यासोबत शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाची तरी तुटलेली श्रद्धा पुन्हा जागी होईल. अशाच नवनवीन आणि अंगावर शहारे आणणाऱ्या स्वामी अनुभवासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.